तर आपण कालच्या कॉर्पोरेट ऍक्शन मध्ये काय काय शिकलो होतो त्याविषयी आपण एक शॉर्ट मध्ये बघूया. तर मी कालची जी कॉर्पोरेट ऍक्शनचा आपला जो लेक्चर झाला म्हणजे आपण संडेच्या दिवशी जे शिकलो होतो त्या लेक्चरमध्ये कालची तारीख होती 2/11 आसपास होती. तर आपली जी सुरुवात आहे ती आयपीओ पासून झाली. आयपीओ काय असतो, कशा पद्धतीचा असतो, आयपीओ ला कसं अप्लाय करायचं असतं, आयपीओ मध्ये अप्लाय करताना किती पर्सेंट तो वरती उघडेल, किती पर्सेंट खाली उघडेल, त्याच्यानंतर त्याचं फायनान्शियल पॉझिटिव्ह असेल तरच अप्लाय करा, फायनान्शियल जर निगेटिव्ह असेल तर आयपीओला अप्लाय करायचे का नाही, हे सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. नंतर आपण जे सुरू केलं होतं ते काय सुरू केलं होतं कॉर्पोरेट ऍक्शन मध्ये, डिव्हिडंड. डिव्हिडंड नंतर पुढे आपण आलो बोनस, नंतर आलो स्टॉक स्प्लिट, नंतर आलो आपण बायबॅक आणि इव्हन राईट इश्यू पण मी शिकवला ना तुम्हाला. मग तो लिहिला नाही का? पाठवलं होतं पण तुम्ही लिहायचे राहिले. ठीक आहे. राईट इश्यू विषयी मी व्हॉट्सअपला फोटो टाकला होता, तुम्ही लिहायचे राहिले असतील तर काय हरकत नाही, फक्त तेवढं आठवणीने लिहून घ्या किंवा राईट इश्यूसाठी तेवढी जागा सोडा. तर आता आपण आपल्या पुढच्या लेक्चरला स्टार्ट करतोय ते म्हणजे आपलं मर्जर आणि डीमर्जर. मर्जर म्हणजे दोन कंपन्यांचं एकत्रीकरण करणे आणि डीमर्जर म्हणजे दोन कंपन्या सेपरेट करणे. मर्जर डीमर्जर होण्याचे मुख्य काही कारण असू शकतात. सगळ्यात पहिलं कारण असू शकतो की फॅमिलीमध्ये एका वडिलांना दोन मुलं होतात आणि ती मोठी होतात तेव्हा त्यांचं काय म्हणणं असतं की मला माझी सेपरेट कंपनी पाहिजे. आता समजा एबीसी ग्रुप लिमिटेड नावाची कंपनी आहे, 1,00,000 कोटीचं व्हॅल्युएशन आहे. आता ते एक ओनर आहेत, त्या ओनरकडे 60% कंपनीची मालकी हक्क आहे आणि उर्वरित 40% विविध पार्टनर्सकडे आहेत. पण आता 60% ओनरशिपमध्ये असा इश्यू झाला की दोन मुलांची डिमांड आहे की मला सेपरेट कंपन्या, दोन मुलांची डिमांड आहे की मला सेपरेट कंपन्या पाहिजेत. मग ह्याच्यामध्ये काय करायला लागेल त्यांना, कंपन्या सेपरेटीकरण करून बाबा तू तुझा बिझनेस चालव, तू तुझा बिझनेस चालव, एका अंडर जे आम्ही चालवत होतो ते आता तुमची इच्छा नाहीये, तुमची इच्छा आहे की आम्हाला आमचं सेपरेट करायचं. तर मग ह्या दोन कंपन्यांना वेगळं करायचं असेल तर आता काय करायला लागेल त्यांना, मर्जर की डीमर्जर? डीमर्जर करायला लागू शकतो. डीमर्जरचं मग हा प्रकार झाला. आता मर्जर आणि डीमर्जर मध्ये दुसरे प्रकार कसे असू शकतात की समजा एक वोडाफोन आहे आणि एक आयडिया आहे. ही कंपनी जिओ आणि एअरटेलच्या विरोधात, म्हणजे ती तिचं कॉम्पिटिटर आहे, विरोध म्हणण्यापेक्षा ती तिचं कॉम्पिटिटर आहे. आणि कितीही प्रयत्न केला तर वोडाफोन आयडिया जी आहे ती तेवढं मार्केट शेअर कॅप्चर करू शकत नाहीये किंवा तेवढी प्रॉफिटेबिलिटी दाखवू शकत नाही जेवढे एअरटेल आणि जिओ दाखवतात. मग कुठे ना कुठेतरी वोडाफोन आयडियाला जाणवलं की आपण दोघं सेपरेट होऊन जे काम करतोय त्याच्यात तुमचा बी फायदा नाही, माझा पण फायदा नाही. एक काम करू, आपण दोघं एकत्र येऊ आणि एकत्र येऊन ह्या एअरटेल आणि जिओच्या विरोधामध्ये आपण आपला प्लॅन लॉन्च करू. जस्ट एक मिनिट, फक्त एकच मिनिट, जस्ट प्लीज होल्ड. तर जसं मी सांगत होतो तुम्हाला की वोडाफोन आणि आयडियामध्ये मर्जर होण्याचं रिझन सगळ्यात मोठं होतं की वोडाफोन आणि आयडिया सेपरेट बिझनेस करत होते, एअरटेल जिओ सेपरेट बिझनेस करत होते. वोडाफोन आयडियाला जाणवलं की एअरटेल जिओच्या समोर आपलं टिकणं अवघड आहे, त्याच्यामुळे आपण एकत्र येऊन काम करूया. आणि मग दोन्ही कंपन्या एकत्रीकरण झालं आणि वोडाफोन आयडियाचं व्ही आय, नवीन हे नाव, वोडाफोनचं व्ही आणि आयडियाचं आय, असं व्ही आय नवीन कंपनी भारतात आली. तर ती नवीन कंपनी नसून ती जुनीच कंपनी होती, पण त्या दोघं कंपनीला एकत्र केल्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं, मर्जर. काय म्हटलं जातं, मर्जर. आता रिलायन्समध्ये जिओ नावाची पण एक कंपनी होती. तर ही जिओ ही सेपरेट काम करायची का? नाही. जिओ ही कोणाच्या अंडर काम करत होती? रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अंडर. मग जिओमध्ये त्यांची जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि अदर सगळे जिओचे जेवढे पण प्रोडक्ट्स आहेत ते जिओमध्ये चालायचे. मग शेवटी जिओनी सुद्धा ठरवलं की मला रिलायन्स इंडस्ट्रीज मधनं बाहेर पडून सेपरेट काम करायचंय. तर मग रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ ह्या दोन्ही कंपन्या सेपरेट झाल्या. आज जर तुम्ही बघायला गेलात तर इंडियन स्टॉक मार्केटमध्ये जरी आपण जस्ट सर्च जरी केलं तर जिओ शेअर प्राइस असं जरी टाकलं तर इथं तुम्हाला दिसेल जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणून एक शेअर आहे. ठीक आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणून एक शेअर आहे ज्याची मार्केट कॅपिटल 2,00,000 कोटी आहे. आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचा पण शेअर आहे ज्याचं मार्केट कॅपिटल 20,00,000 कोटीच्या आसपास आहे. सो जिओ इज अ सेपरेट कंपनी अँड रिलायन्स इज ऑल्सो सेपरेट कंपनी. आणि ह्या दोघांचे त्यांचे सेपरेट सेपरेट शेअर आहेत. तर त्या दोन कंपन्या सेपरेट झाल्यामुळे त्यांना आपण काय म्हणणार आहे, डीमर्जर. काय म्हणणार आहे, डीमर्जर. ओके, इथपर्यंत काय आलं तुम्हाला? सो एक बेसिकली आयडिया आली की मर्जर म्हणजे काय, डीमर्जर म्हणजे काय. तर आता मर्जर आणि डीमर्जरची एक शॉर्ट डेफिनेशन जर मी तुम्हाला सांगायला गेलो तर शॉर्ट डेफिनेशन कशी होईल?
Merger is a corporate strategy where two or more companies combine to form a single entity. This is often done to expand market share, reduce competition or achieve operational efficiencies. म्हणजे दोन कंपन्यांना एकत्रीकरण करणे म्हणजे मर्जर असतात. मर्जर करण्याची मुख्य जी कारण आहेत ती मगाशी मी जे तुम्हाला सांगितली तीच सगळी कारणं असतात मर्जरमध्ये. ठीक आहे. सो मर्जर असतो अशा पद्धतीचा. आणि त्याच्यानंतर डीमर्जर सुद्धा होतं. डीमर्जर म्हणजे तुम्हाला कळालंच असेल की दोन कंपन्या ज्या आहेत म्हणजे एक मोठी कंपनी आहे त्याच्यातल्या दोन छोट्या छोट्या सेपरेट सेपरेट कंपन्या ज्या आहेत त्या तयार होतात. त्यालाच आपण मार्केटमध्ये काय म्हणतो, डीमर्जर. त्यालाच मार्केटमध्ये म्हटलं जातं डीमर्जर. सो डीमर्जरची डेफिनेशन काय आहे तर डीमर्जरची जी डेफिनेशन आहे ती क्लिअरली इथे आहे. डीमर्जर इज अ कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग प्रोसेस वेअर कंपनी split off one or more of its division into separate entities. It helps focus on core operations, improve management, and or unlock shareholder value. म्हणजे जे काही टेक्निकली अजून ज्या गोष्टी असतील त्या. सो डीमर्जर मध्ये काय होतं, आता जसं एक आयटीसीचं उदाहरण देतो की आयटीसी कंपनी ही तुम्हाला एज्युकेशनल प्रोव्हाइड पण करते, स्टेशनरीज, त्याच्यानंतर ती बिस्किट पण बनवते, एफएमसीजी पण मध्ये आहे, हॉटेलमध्ये पण आहे आणि सिगरेटमध्ये पण आहे. मग त्यांनी काय केलं, आयटीसीच्या अंडर सिगरेट पण चालतं आणि अदर एफएमसीजी हॉटेल्स, स्टेशनरी आणि अदर गोष्टी पण चालतात. मग त्यांनी सिगरेट डिव्हिजन आता सेपरेट करणार आहेत आणि हॉटेल्स, स्टेशनरी, एफएमसीजी हे एक सेपरेट, म्हणजे आयटीसी सिगरेट एक कंपनी होईल आणि एक आयटीसी पूर्ण कंपनी होईल. सो त्यांचा तो मॅनेजमेंट कॉल असतो. काही काही विविध गोष्टींमुळे किंवा कारणांमुळे त्यांना जे आहे त्या कंपन्या सेपरेट करायला लागू शकतात. सो आता आपण जर बघायला गेलो इथे तर आपल्याला इथे दिसेल मर्जरमध्ये कोणाकोणाचं झालं होतं, वोडाफोन, आयडिया. मर्जरमध्ये बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक जे आहेत त्या मर्जर झाल्या होत्या. डीमर्जरमध्ये कोण कोण झालं बघा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ. अजून आदित्य बिर्ला ग्रुप मधलं ग्रासिम आणि आदित्य बिर्ला कॅश कॅपिटल जे आहेत त्या डीमर्जरमध्ये गेलेल्या आहेत. सो अशा पद्धतीने मर्जर आणि डीमर्जर जे आहे त्याची एक शॉर्ट इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण प्रॉपरली पूर्ण बघितलेली आहे. तर आता मी हा फोटो तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवतो. जे विद्यार्थी ऑनलाईन मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड बघतायत त्यांनी ह्याचा फोटो घ्यायचा आहे आणि हा फोटो घेऊन तुमच्या पूर्ण वहीवरती तुम्हाला लिहायचं आहे. एक एक उदाहरण आपण याच्यामध्ये टाकले त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येऊन जाते. सो जे स्टुडंट आता बॅचमध्ये कनेक्टेड आहेत त्यांना मी हा फोटो जो आहे तो व्हॉट्सअप ग्रुपला टाकेल. नंतर मग तुम्ही एकत्रित ते सगळ्या गोष्टी लिहून घ्या. ठीक आहे. सो व्हॉट्सअप ग्रुप कुठे आहे तुमचा? हे राईट इश्यू पण क्लिअर झाला होता. मर्जर डीमर्जर फक्त आहे ना एक लाईन तेवढी लिहून घ्या आणि तेवढी जागा सोडा, कारण आपण आपल्याला पुढे 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 कंटिन्यू करायचं. कारण मी हे लिहायला द्यायला गेलो तर काय अडचण आहे, पण तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर आहे ना. सो लिहायला काय होईल, 15 मिनिटं तरी कमीत कमी जाईल. तुम्ही नंतर ते स्वतः लिहून घ्या जेणेकरून मला पुढच्या पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करता येईल. सो हे लिहिण्यासाठी जेवढी जागा लागते तर तुम्हाला अंदाज येतो 4-4 ओळी तेवढ्या सोडायला लागतात. तेवढ्या ओळी सोडून द्या, मग आपण आपल्या पुढच्या लेक्चरला स्टार्ट करू. ह्याच्या हेडलाईन तर लिहून घ्या तेवढं. चलो झालं. सो किती कॉर्पोरेट ऍक्शन शिकून झाले आपल्या टोटल?
सगळ्यात पहिली शिकली डिव्हिडंड, बोनस, पुढे काय शिकलो? स्टॉक स्प्लिट, बायबॅक, राईट इश्यू, मर्जर, डीमर्जर. ठीक आहे, एवढ्या सगळ्या कॉर्पोरेट ऍक्शन आपण आता पूर्ण शिकलेले. एक स्पिन ऑफ म्हणून पण एक कॉर्पोरेट ऍक्शन असते. स्पिन ऑफ म्हणून पण एक कॉर्पोरेट ऍक्शन असते, त्याविषयी एक शॉर्ट माहिती देतो. डीमर्जर सारखाच स्पिन ऑफ पण एक कन्सेप्ट असतो, विशेष काही वेगळा नसतो, फक्त ऐकण्यापुरतं ऐका, नाही लिहिलं तरी चालेल, कारण ह्या कॉर्पोरेट ऍक्शनचा एवढा आपल्याला फायदा होत नाही. मर्जर डीमर्जर पर्यंत ठीक आहे, स्पिन ऑफ पर्यंत ठीक आहे, पण ऍक्च्युअल जे आहे ते आपल्याला खरा पैसा जो कमवता येतो तो फक्त आणि फक्त बायबॅक मध्ये कमवता येऊ शकतो. कारण हे बघा, डिव्हिडंड कंपनी स्वतः देते, स्टॉक स्प्लिट कंपनी स्वतः करते, राईट इश्यू मध्ये तुमची इच्छा आहे घ्यायचं की नाही, आणि बायबॅक मध्ये तुमची इच्छा आहे विकायचं की नाही. सो बायबॅक आणि राईट इश्यू ह्या दोनच कॉर्पोरेट ऍक्शन मध्ये तुम्हाला अधिकार आहेत, विकायचं की नाही विकायचं. पण मर्जर, डीमर्जर, स्टॉक स्प्लिट, बोनस, डिव्हिडंड ह्याच्यामध्ये आपल्याला काही रोल नाही. आपण ऍज अ शेअर होल्डर म्हणून वोटिंग राईट्स आहेत, पण ते वोटिंग राईट्स नावापुरते, ते शेवटी मॅनेजमेंटच कॉल असतो. कारण विचार करा ना, आपण 100 जणांनी मतं टाकली आणि आपले प्रत्येकाचे 10-10 शेअर्स आहेत, आणि आपल्या समोर जो व्यक्ती आहे त्याच्याकडे 35% कंपनीची ओनरशिप आहे. मग शेवटी वोटिंग राईट्स मध्ये काय होणार, ज्याच्याकडे मेजॉरिटी शेअर्स त्याच व्यक्तीचं डिसिजन. मग असं म्हणू शकत नाही ना की तो एकच व्यक्ती, मग त्या एका व्यक्तीचं 35% कंपनी असली तर काय जाते, आम्ही तर 100 जण आहेत. मग असं म्हटल्यावर प्रत्येक जण एक क्वांटिटी घेईल, 200 माणसं घेऊन येईल, कंपनीला स्वतःला सीईओ घोषित करेल ना. क्लिअर आहे की नाही? सो स्पिन ऑफ इज अ वेन अ कंपनी सेपरेट part of its business into a new independent entity, usually to focus on core operations or unlock shareholder value. The parent company distributes shares of the new entity to its existing shareholder. स्पिन ऑफ हे एक असं प्रकार आहे की ज्याच्यामध्ये एखाद्या कंपनीला बाहेर काढून पूर्णपणे नवीन प्रकारामध्ये आणलं जातं, स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा आणलं जातं त्या कंपनीला. त्याला नॉर्मली स्पिन ऑफ म्हटलं जातं. स्पिन ऑफ मध्ये जर आपण बघायला गेलो तर इन्फोसिस कंपनी होती, तिने स्पिन ऑफ एंटिटी काढली, त्याची एज वर्ज सिस्टम लिमिटेड म्हणून 2014 मध्ये. रिलायन्सनी जे आहे ते जिओ फायनान्शियल्सची सुरुवात केली. ईबे या कंपनीने पेपाल नावाच्या कंपनीची एक सुरुवात केली स्पिन ऑफ करून. सो अशा पद्धतीने जे आहे ते स्पिन ऑफ हा कन्सेप्ट नॉर्मली मार्केटमध्ये कॉर्पोरेट ऍक्शन मध्ये चालतो. सो स्पिन ऑफ म्हणजे तुम्हाला कळलं की एक डीमर्जर सारखाच प्रकार आहे, पण थोडासा वेगळा आहे की ज्याच्यात कंपनी पण स्टॉक मार्केटला लिस्टिंग ते करू शकतात. सो आपल्याला मर्जर आणि डीमर्जर पुरते जेवढी माहिती पाहिजे तेवढी आपल्याला भेटलेली आहे. स्पिन ऑफची गरज नाही आहे तुमच्या लक्षात ठेवायची, जरी लक्षात ठेवायची इच्छा असेल तर ठेवू शकता, नाही तर काय हरकत नाही तसं. सो आजच्या मेन कोर टॉपिकला, ज्या टॉपिकसाठी आज आपण आलो होतो तो म्हणजे तुमचा मेन टॉपिक, how to find a quality stocks for short term long term investment, how to find a quality stocks for intraday trading, how to find a quality stocks for swing trading or option trading or सगळं म्हणजे शेअर कसा शोधायचा एखाद्या कॅटेगरी मधला चांगला, हे आज आपण शिकणार आहोत. तर बघा, मेन काय होतं की बऱ्यापैकी जेवढे पण लोक स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात, आता आय होप काही लोकांना आत्ताचं लेक्चर इझी जाईल, काही लोकांना अवघड जाईल. ज्यांनी डेमो केला होता त्यांना थोडंसं इझी कळेल, कारण मी 45 डिग्री ट्रेंडिंग स्टॉक म्हणजे ज्या स्टॉकची स्टोरी फक्त अशी आहे ते म्युच्युअल फंडाच्या होल्डिंग मधनं मी शिकवलं होतं. तर या सेशनमध्ये मी त्या दोन्ही गोष्टी सांगणार आहे आणि इव्हन स्टॉक शोधायचे कसे ते पण सांगणार आहे. आज काय होतं बघा, लोक नॉर्मली काय करतात की एखादा व्यक्ती येतो, 25,000चं कॅपिटल घेतो, मार्केटमध्ये एंट्री करतो, 25,000चं कॅपिटल घेतो, मार्केटमध्ये एंट्री करतो. मग नंतर काय करतो, तो थोडे दिवस इंट्राडे ट्रेडिंग करतो, थोडे दिवस तो ऑप्शनची ट्रेडिंग करतो, परत थोडे दिवस अजून कसली वेगवेगळी ट्रेडिंग करतो, शॉर्ट टर्म लॉंग टर्म करतो. आणि मग नंतर काही प्रॉफिट नाही झालं तर मार्केटला ब्लेम करतो किंवा स्वतःला ब्लेम करतो आणि मग मार्केट सोडून देतो. आता ह्याच्यात त्याची चूक नाही, कारण मार्केटमध्ये उतरण्या अगोदर आपल्याला हेच माहित नाही की ते नेमकं करायचं कसं असतं. सो आता आपण काय करणार की आपण क्लिअरली गोल ठरवणार आहे की मी सर 4-5 दिवस स्विंग ट्रेडिंगचं नॉलेज शिकणार, 4-5 दिवस मी ऑप्शन ट्रेडिंगचं नॉलेज शिकणार, परत 4-5 दिवस मी इंट्राडे ट्रेडिंगचं नॉलेज शिकणार, परत 4-5 दिवस मी लॉंग टर्मचं नॉलेज शिकणार, परत 4-5 दिवस फॉरेक्स. मग हे सगळं शिकल्यानंतर मी ठरवणार की मला सुटेबल काय. मग त्या सुटेबल कॅटेगरीवरती मी माझी महिनाभर लाईव्ह प्रॅक्टिस करणार. म्हणजे सगळ्या गोष्टी जर तुम्हाला अशा 5-5 दिवसाच्या गॅपमध्ये शिकवल्या तर फायदा हा होतो की तुमच्याकडे पूर्णपणे एक सिस्टम तयार होते आणि मग त्या सिस्टमनुसार तुम्ही काम करायला लागतं. तर आता आपण
इंट्राडे करा का शॉर्ट टर्म करा, स्विंग करा, लॉंग टर्म करा का ऑप्शन करा, याच्यासाठी लागणारा स्टॉक कसा निवडायचा चांगल्यातला चांगला, तो आज टॉपिक आपण शिकतोय. म्हणजे हा टॉपिक शिकला तर तुम्हाला ऑल मार्केटमध्ये काम करता येतो. इंडियन मार्केटचे जे प्रकार होते इंट्राडे शॉर्ट टर्म ऑप्शनचे, त्याच्यात ते काम करता येतं. सो आजच्या डेटला लोक नॉर्मली शेअर कसा निवडतात, लोक कसे निवडतात सांगतो. ज्या कंपन्यांच्या शेअरची प्राइस नॉर्मली 50 रुपयापासून स्टार्ट होते ते 200 रुपयापर्यंत शेअर प्राइस जाते, त्या शेअर प्राइस मध्ये नॉर्मल रिटेल ट्रेडर म्हणजे सामान्य माणसं, कॉमन मॅन जे डीमॅट अकाउंट खरेदी विक्रीचे व्यवहार करतात ते शेअर निवडतात 50 रुपये ते 200 रुपये. त्यांचं लॉजिक काय असतं, सिंपल लॉजिक कसं असतं की समजा फॉर एक्झाम्पल त्यांचं लॉजिक काय की फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 50,000चं कॅपिटल आहे. किती आहे? 50,000चं समजा माझ्याकडे कॅपिटल आहे आणि एका शेअरची प्राइस आहे 50,000चं कॅपिटल आणि शेअरची प्राइस आहे 130 रुपये. तर मग ते लॉजिक कसं लावतात की 50,000 रुपीज डिवाइड बाय 130 इज इक्वल टू जर मी केलं तर मला 384 शेअर्स येतील. किती येतील? 384 येतील. आता तो शेअर जे आहे, शेअर प्राइस जी आहे ती 130 वरनं जर वाढत 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 140 झाली तर किती पॉईंटचा फायदा होईल मला? 10 पॉईंटचा. क्वांटिटी किती होती माझ्याकडे? 384. म्हणजे मला फायदा किती होणार? 3,840 रुपयाचा. बरोबर आहे ना? असा ते विचार करतात. म्हणजे त्यांचा विचार काय आहे की स्वस्तातला शेअर घ्या, जास्त क्वांटिटी घ्या, जेणेकरून तो 10 रुपये वाढला की मला आरामात फायदा होऊन जाईल. पण तेच जर त्यांचा दुसरा एखादा मित्र म्हटलं की अरे तुझ्याकडे 50,000 आहेत ना, तू एक काम कर ना, तो क्वालिटी एक शेअर आहे, एकदम एक शेअर आहे चांगला क्वालिटीचा आहे, पण त्याची शेअर प्राइस जी आहे ती आहे 2,000 रुपये. किती आहे? शेअर एसपी म्हणजे शेअर प्राइस लिहिलं. तर आता क्वांटिटी किती येईल मला? 2,000 रुपयाचा जर शेअर प्राइस असेल तर बघा, 50,000 माझ्याकडे कॅपिटल आहे, 2,000 रुपये शेअरचा भाव आहे, तुम्हाला क्वांटिटी येईल फक्त 25. मग तो व्यक्ती विचार काय करतो, शेअर प्राइस आहे बाबा 2,000, समजा हा 20 रुपये जरी वाढला, 2,020 जरी झाला तर डिफरन्स किती येतो? 20 पॉईंटचा. मग गेन किती असेल, मला प्रॉफिट कसं होईल की 20 पॉईंट वाढलाय आणि माझ्याकडे 25 क्वांटिटी होती तर मला प्रॉफिट किती झालं? 500 रुपये. मग तो विचार काय करतो व्यक्ती की मी जर 2,000 रुपयाचा शेअर घेतला आणि तो 10-20 रुपये जर वाढला तर मला 500 रुपयेच भेटतील. पण तेच जर मी 120, 130, 140 रुपयाचा जर शेअर घेतला आणि तो जर 10 रुपये वाढला तर मला 3,000 रुपये येतील. किती येतील? 3,000. मग त्यांच्या डोक्यात असंच असतं ना की 10 पॉईंट फक्त मुवमेंट झाली पाहिजे, 3-4 हजार घेऊ, पण इकडे 10 पॉईंट मुवमेंट झाली तर 500 रुपयेच भेटतील. लॉजिकली काय त्याचा विचार चुकीचा आहे का? नाही. 99% भारतीय शेअर मार्केटमध्ये काम करताना याच विचाराने मार्केटमध्ये काम करतात. आता ती त्यांची चुकीची पद्धत आहे असं म्हणणं मला योग्य वाटणार नाही, कारण त्यांना तीच पद्धत माहिती आहे, दुसरी पद्धत त्यांना शेअर मार्केटची कुठली माहितीच नसते. सो अशा वेळी काय होतं की एक सिम्पली तुम्हाला लक्षात घ्यायचं की ज्या शेअरचा भाव 2,000 रुपये आहे तो शेअर वाढत 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 गेला म्हणून तो आज 2,000 रुपयाला ट्रेड करतोय. आणि ज्या शेअरचा भाव 130 रुपये, ती कंपनी पहिले वाढत गेली, नंतर खाली आली, नंतर परत अशी झाली, परत खाली आली, परत अशी करत 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 आज 130 रुपयाला. म्हणजे तुम्ही ज्या कंपनीचा शेअर 130 ला घेताय त्या कंपनीचा ओव्हरऑल मागच्या 10 वर्षाचा जो ट्रेंड आहे, 10 वर्षाचा जो चार्ट आहे, तो अशा पद्धतीने एकदम खाली 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 चालला. आणि ज्या कंपनीचा शेअर तुम्ही 2,000 रुपये विकत घेताय त्या कंपनीचा मागच्या 10 वर्षाचा ट्रेंड कसा आहे? चांगला आहे. म्हणजे ज्या कंपनीचा शेअरचा भाव चांगला आहे ती थोडीशी महाग भेटते आणि ज्या कंपनीचा शेअरचा परफॉर्मन्स खराब आहे ती कंपनी नॉर्मली काय होते? स्वस्त होते. हे शेअर मार्केट आहे, इथं स्वस्तात काहीच भेटत नसतं. जर एखादी गोष्ट स्वस्तात भेटते तर तुम्ही समजून घ्या ती कंपनी का स्वस्तात भेटते, कारण त्या कंपनीचा मागच्या 10 वर्षाचा परफॉर्मन्स एकदम खराब होता म्हणून ती कंपनी स्वस्तात आहे. पण लोक ह्या लॉजिकचा विचार न करता लोक ह्या लॉजिकचा विचार करतात 130 में अगर 10 रुपये बढ़ गया तो 3,800 मिलेंगे और 2,000 वाले में अगर 20 रुपये बढ़ गया तो सिर्फ 500 रुपये मिलेंगे. सो ह्या लॉजिकमुळे जे आहे ते लोक बऱ्यापैकी शेअर मार्केटमध्ये लॉसेस खातात आणि मग ते लॉसेस झाले की मग पुढे 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 ते रिकव्हर पण होत नाहीत आणि त्या गोष्टी अजून लॉसला घेऊन जातात. सो याच्यातनं वाचायचं जर असेल तर ह्याच्यातनं वाचायचं असेल तर काय करा, तुम्ही 10 रुपयाचा शेअरमध्ये पाहिजे तर खरेदी करा, नाही तर तुम्ही 10,000 रुपयाची शेअरमध्ये पाहिजे तर खरेदी करा. पण खरेदी करण्या अगोदर बघा की त्या कंपनीची बॅलन्स शीट चांगली आहे का, फायनान्शियल चांगले आहे का, रेशो चांगले आहे का, कंपनी मॅनेजमेंट चांगले आहे का, प्रमोटरची शेअर होल्डिंग चांगली आहे की आणि बाकीचे न्यूज पण चांगले आहेत का. आता एवढ्या सगळ्या 1, 2, 3, 4, 5, 6 फॅक्टर बघणं म्हणजे आपल्याला काही खरं प्रॅक्टिकली शक्य नाही. मग सिम्पली एवढे जर फॅक्टर बघणं तुम्हाला शक्य नाही तर तुम्ही काय करू शकता, ह्याच्यासाठी एक सिम्पल रूल आहे. तुम्ही जो एक्स आणि वाय ऍक्सिसचा ग्राफ वापरत होता त्याच्यामध्ये तुम्हाला इथं 0 डिग्री असायचं आणि इथं तुम्हाला
90 डिग्री असेल तर तुम्ही फक्त काय करायचंय की त्या शेअरचा जर मागच्या 10 वर्षाचा चार्टचा परफॉर्मन्स हा अशा पद्धतीने चालला असेल, स्लोली स्लोली वाढत 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 अशा पद्धतीने चालला असेल, तर तुम्ही त्या चार्टला म्हणायचं की हा चार्टचा जो परफॉर्मन्स आहे तो 45 डिग्रीमध्ये चाललाय. कसा चाललाय? 45 डिग्री. सो इफ चार्ट परफॉर्मन्स इज गोइंग इन 45 डिग्री, तर तुम्हाला हे क्लिअरली समजून जायचं की त्या कंपनीच्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करणं माझ्यासाठी बेनिफिटेड असेल का? कारण ज्या कंपनीचा शेअर कंटिन्युअसली वाढतोय, ज्या कंपनीचा शेअर म्हणजे समजा 2011 मध्ये शेअर इथे होता आणि 2025 मध्ये शेअरची प्राइस इथे आहे, तर तुम्हाला दिसतंय की 2011 ते 2025 ह्या पूर्ण कालावधीमध्ये, 2011 ते 2025 या पूर्ण कालावधीमध्ये त्या कंपनीने फक्त काय दाखवली तुम्हाला? ग्रोथ. काय दाखवली? ग्रोथ. ग्रोथ दाखवलेली आहे. ठीक आहे. सो ग्रोथ दाखवली म्हणजे काय की शेअर वरती गेलाय. आता एखादा शेअर वरती कधी जातो? जेव्हा त्याच्यात लोक बाईंग करतात की सेलिंग करतात? बाईंग करतात. आता लोक एखाद्या शेअरमध्ये कंटिन्युअसली बाईंग का करतात? त्याचा बिझनेस चांगला चालू आहे म्हणून करतात की बिझनेस खराब आहे म्हणून? आता एखाद्या कंपनीचा बिझनेस चांगला आहे तर त्याची प्रॉफिटेबिलिटी म्हणजे बॅलन्स शीट पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल? आणि जर एखाद्या कंपनीची कंटिन्युअसली बॅलन्स शीट जर चांगली येते, परफॉर्मन्स चांगला येतो, बिझनेस चांगला आहे, तर लोक परत खरेदी करतील का विक्री करतील? म्हणजे ओव्हरऑल काय घुमून फिरून सर्कल कुठे येतं? तिथे. म्हणजे सिम्पल लॉजिक आहे की एखाद्या शेअरची प्राइस जर कंटिन्युअसली वाढत असेल, ती पण 5 ते 10 वर्ष कमीत कमी, अशी महिन्याभरात वाढलेली नको किंवा 6 महिन्यात नको, 5 ते 10 वर्ष कन्सिस्टंट ती वाढत असेल, तर समजून घ्यायचं की ह्या कंपनीची सगळ्या बॅलन्स शीट पासून, फायनान्शियल पासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या आहेत, म्हणून या कंपनीची जी ग्रोथ स्टोरी आहे ती अशी. तर त्याला आपण म्हणतो 45 डिग्री ट्रेंडिंग स्टॉक. काय म्हणतो आपण? 45 डिग्री ट्रेंडिंग स्टॉक्स. हे असे स्टॉक्स असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं चांगला गेन कमवता येतो आणि तुम्ही पैसे कमवून चांगली स्ट्रॅटेजी करू शकता. ओके. सो आता आपल्याला त्या स्ट्रॅटेजीला सुरुवात करायचंय. तर तुमचं हेडलाईन लिहून घ्या, वहीवरती नाव लिहून घ्या, 45 डिग्री ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. ओके. 45 डिग्री ट्रेडिंग स्ट्रॅटेजी जी आहे ती आता आपण शिकायला सुरुवात करतो. तर 45 डिग्रीवरून तुम्हाला एक अंदाज आला असेल की छोटासा अंदाज आला असेल की इकडे 0 डिग्री आहे, इकडे 90 डिग्री आहे आणि इकडे काय अँगल चाललाय? ओके. सो आपल्याला काय करायचं की मार्केटमधले सगळ्यात चांगले चांगले शेअर असे शोधायचे की जे कंटिन्युअसली वाढत आहेत. आता मार्केटमध्ये जर आपण एखादा असं शेअर शोधायला गेलो तर मार्केटमध्ये प्रॉब्लेम असा आहे, बीएससी कडे 5,500 आणि एनएससी कडे 2,500 पेक्षा जास्त कंपन्या. बीएससी कडे किती आहेत? 5,500. एनएससी कडे 2,500 पेक्षा जास्त कंपन्या. तर एवढ्या कंपन्यांमधनं एखादी कंपनी जर शोधायची म्हटलं तर ते खूप मोठी डिफिकल्ट टास्क आहे. सो सिम्पली ह्याच्यासाठी काय करायचं, आपल्याला एक वेबसाईटचा वापर करायचा जिथून आपल्याला हे इझी होऊन जातं. त्या वेबसाईटचं नाव आहे screener.in. काय नाव आहे? screener.in. तर वेबसाईटचं नाव लिहून घ्या, screener.in. SCREENER screener.in. मी इथं www.screener.in.com सॉरी .in. screener.in केलं. screener.in वरती आलात तर तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात screener.in या वेबसाईटवरती तुम्ही जसं आलात तसं तुम्हाला काय करायचं, इथं स्क्रीन्स वरती क्लिक करायचं. कशावरती क्लिक करायचंय? स्क्रीन्स. या स्क्रीन्स वरती तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचंय.
तर लिहा क्लिक ऑन स्क्रीन्स. या स्क्रीन्स वरती तुम्हाला क्लिक करायचं. लिहिलं? ओके. या स्क्रीन्स वरती जसं तुम्ही क्लिक कराल, जसं तुम्ही स्क्रीन्स वरती क्लिक कराल, इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज ओपन होतं बघा. मी कुठं आता मी इथं होतो मग अशी स्क्रीन्सवरती मी क्लिक केलं. स्क्रीन्सवरती मी जसं क्लिक केलं, स्क्रीन्सवरती जसं क्लिक केलं तसं बघा ह्या स्क्रीन्सवरती क्लिक केल्यानंतर इमिडिएटली ह्या साईडला येतं ब्राउज सेक्टर. काय येतं? स्क्रीनच्या पुढे असं परत एरो करून दाखवा ब्राउज सेक्टर. राईट साईडला काय येतं? ब्राउज सेक्टर लिहून घ्या, ते सापडत नाही नंतर. ब्राउज सेक्टर लिहिलं? लिहिलं का? ब्राउज सेक्टर. आता सेक्टर म्हणजे काय सांगा बरं? क्षेत्र. जसं आपण म्हणतो ना की मी फार्मामध्ये जॉब करतो, मी आयटी मध्ये जॉब करतो, मी बँकिंग मध्ये करतो, मी इन्शुरन्स मध्ये करतो, मी ऑटोमोबाईल मध्ये आहे, मी सिमेंट मध्ये आहे, मी गारमेंट्स मध्ये आहे, मी हॉस्पिटल सेक्टरमध्ये आहे. तर हे सगळे काय झाले आपले विविध सेक्टर. ओके. याला इंडेक्स पण म्हणतात, म्हणजे समूह म्हणतात, गट. आता एखाद्या समजा मी जर अशी नाव घेतली अंबुजा सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, एसीसी सिमेंट, श्री सिमेंट, त्या फार्मा कंपन्या आहेत का? त्या कशातल्या येतील? मग सिमेंट मधल्या येतील. म्हणजे हा सिमेंटचा इंडेक्स झाला. मग त्याला सेक्टर पण म्हटलं जातं, इंडेक्स पण म्हटलं जातं, इंडायसेस पण म्हटलं जातं. सो सेक्टर, इंडेक्स आणि इंडायसेस हे जवळपास सेमच नाव आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, ब्राउज सेक्टर लिहिलात ना तर त्याच्या खाली फक्त लिहा की सेक्टर, इंडेक्स और इंडायसेस आर सेम. सेक्टर, इंडेक्स आणि इंडायसेस. सेक्टर, इंडेक्स अँड इंडायसेस. सेक्टर, इंडेक्स अँड इंडायसेस हे नॉर्मली सेम आहेत सगळे. दिलं? सो फक्त काय, आता समजा आता बँकिंग सेक्टर, बँक निफ्टी हा काय झाला? इंडेक्स झाला. तर बँक निफ्टीच्या इंडेक्समध्ये बँकिंगचे स्टॉक येतात, बँकिंगच्या सेक्टरमध्ये पण बँकिंगचे स्टॉक येतात, आणि बँकिंगच्या इंडायसेसमध्ये पण बँकिंगचे स्टॉक येतात. सो अशा पद्धतीने तर इंडेक्समध्ये फक्त थोडा फरक काय असतो की स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप असे पण प्रकार असतात इंडेक्समध्ये, किंवा स्पेसिफिक सेक्टर विषयी पण इंडेक्स असतो. जसं ऑटोमोबाईल इंडेक्स. तर ऑटोमोबाईल इंडेक्समध्ये ऑटोमोबाईलच्या कंपन्या येतात, ऑटोमोबाईलच्या इंडायसेसमध्ये पण ऑटोमोबाईलच्या कंपन्या येतात, आणि ऑटोमोबाईलच्या सेक्टरमध्ये पण ऑटोमोबाईलच्या कंपन्या येऊ शकतात. सो सेक्टर, इंडेक्स आणि इंडायसेसमध्ये फक्त एक छोटा फरक आहे की निफ्टी, बँक निफ्टी, स्मॉल कॅप, मिड कॅप हे 2-3 शब्द जर सोडले तर बाकी ऑलमोस्ट सगळे शब्द सेम आहेत. सो आता आपण काय करणार की भारतामध्ये जर आजच्या डेटला तुम्ही बघायला गेलात तर एवढे सगळे सेक्टर आहेत बघा. इथून जर तुम्ही वाचले एरोस्पेस, ऍग्रिकल्चर, ऑटो कंपोनंट्स, ऑटोमोबाईल, सिमेंट, सिगरेट, कन्स्ट्रक्शन, कन्झ्युमर ड्युरेबल, डायव्हर्सिफाईड, एंटरटेनमेंट, फर्टिलायझर, फायनान्स, गॅस, हेल्थकेअर, आयटी, मेटल, त्याच्यानंतर तुम्ही पेपर, पेट्रोलियम प्रोडक्ट, फार्मास्युटिकल, पॉवर, टेलिकॉम, ट्रान्सपोर्ट, टेक्सटाईल, एवढ्या सगळ्या विविध क्षेत्रामधल्या कंपन्या ज्या आहेत त्या आजच्या डेटला विविध क्षेत्रातल्या सेक्टर जे आहेत ते भारतामधल्या ह्याच्यात येतात. भारतामधल्या स्टॉक मार्केटमध्ये एवढ्या प्रकारचे विविध सेक्टर जे आहेत ते येतात. ते ह्या विविध क्षेत्रांमधल्या जे चांगले क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांमधल्या ज्या चांगल्या चांगल्या कंपन्या आहेत त्यांची आपल्याकडे लिस्ट पाहिजे का? उद्या जर म्हटली गव्हर्नमेंट की ऍग्रिकल्चर, फूड आणि अदर प्रोडक्ट्स जे आहेत, ऍग्रिकल्चर फूडच्या रिलेटेड ज्या ज्या कंपन्या आहेत त्या सर्व ऍग्रिकल्चर फूड म्हणजे प्रोडक्ट्स वरती आम्ही जे आहे ते 18% जीएसटी घटून 5%वरती आणतोय. गव्हर्नमेंटने काय म्हटली, ऍग्रिकल्चर फूडचे जे प्रोडक्ट्स आहेत त्या फूडवरती 18% जो जीएसटी आहे तो घटून आम्ही किती टक्के आणतोय? 5% आणतोय. तर आता मेन प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला हेच माहित नाही की ऍग्रिकल्चरल फूड कोण बनवतं. कारण ऍग्रिकल्चरमध्ये काय असतं, खत निर्मिती असतात,
बी बियाणं पण असतात, बरोबर आहे. ट्रॅक्टर्स पण येतात, इरिगेशनचे पण सामान येतात आणि ऍग्रिकल्चर फूड पण येतं, म्हणजे जे खाद्य लागतं ते. सो आपण नुसती म्हटलं की मी आरसीएफ खरेदी करतो, तर आरसीएफ तर खतं बनवते, मग ती ऍग्रिकल्चर फूड बनवते का? मग आपल्याला काय स्पेसिफिकली ऍग्रिकल्चर फूड मधल्या कंपन्या माहित पाहिजेत. मग हे टाटा कन्झ्युमर, मारिको, पतंजली फूड किंवा EWL, LNT, CCL. आता हे ऍग्रिकल्चर फूड मध्ये का दिले असतील? कारण ते त्याच्या जवळपास काही ना काहीतरी प्रोडक्ट्स बनवत असू शकतील, जसं साखर बनवतात किंवा काय बनवतं, हे ऍग्रिकल्चर फूड मध्ये आलं. तर ते शेंगदाणे आहेत किंवा पतंजलीवाले आहेत किंवा अदानी विल्मर ऍग्री काय करतात, ऑइल बनवतात. याचं बनवतात सनफ्लॉवर ऑइल, हे ते कशावरून जातं ते रिफाईंड ऑइल मध्ये, चिनी बनवतात, म्हणजे साखर, हे ऍग्रिकल्चर फूड मध्ये येऊन जातं. सो आपल्याला काय आहे की आपल्याकडे ऍटलिस्ट 15 ते 20 सेक्टरची लिस्ट पाहिजे आणि त्या क्षेत्रातल्या तर दिग्गज कंपन्या पाहिजेत. कारण उद्या जर सरकार म्हटले की आम्ही मेटलवरती जो आहे तो टॅक्स कमी करतोय, तर मग आपल्याला माहित पाहिजे की मेटल मधली भारतातली सगळ्यात चांगली कंपनी कुठली, जी चांगली ग्रोथ करते. म्हणजे उद्या तुम्हाला गुगलवरती जाऊन सर्च करायला लागणार की मेटलमध्ये गुंतवायचे तर पैसे कशात गुंतवायचे, तुमच्याकडे रेडीमेड लिस्ट आणणार वहीवरती की मेटलमध्ये ह्या 3 कंपन्या चांगल्या आहेत आणि ह्याच्यामध्येच मी पैसे गुंतवणार. लगेच तुम्ही त्या 3 कंपन्यांपैकी कुठल्याही चार्ट बघाल आणि पैसे आपले इन्व्हेस्ट करून मोकळे व्हाल. उद्या जर मी म्हटलं तुम्हाला ब्रेवरेजेस मध्ये पैसे टाका, तर लोकांना ब्रेवरेजेस सेक्टरच माहित नाही. ब्रेवरेजेस वरती जर मी क्लिक केलं तर इथं तुम्हाला दिसतं ब्रेवरेजेस म्हणजे पिण्याची गोष्ट, मग ती कोल्ड्रिंक पण असेल किंवा लिकर पण असेल. मग आपल्याला माहित नाही ना, मग ब्रेवरेजेस मध्ये बघाल तर वरुण ब्रेवरेज आहे, युनायटेड स्पिरिट आहे, युनायटेड ब्रेवरेज, रॅडिको, अलाइन ब्लेंडर्स, एवढे वेगवेगळ्या कंपन्या आहेत. आता जर तशा बघायला गेलं तर 33 कंपन्या टोटल. किती आहेत? 33. जर लिस्ट बघितली तर 33 पूर्ण कंपन्यांची लिस्ट तुम्हाला याच्यामध्ये सापडेल. पण मेन प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला एक तर ब्रेवरेजेस पण माहित नव्हतं, तर 33 कंपन्या होते हे पण माहित नव्हतं. समजा जरी ब्रेवरेजेस काय आलं तर उद्या हे पण नाही कळणार की ह्यातली चांगली कंपनी कुठली, ज्यात मी पैसे टाकावे आणि 15 दिवस 10 दिवस शांत बसून प्रॉफिट घेऊन बाहेर पडावं. सो त्याच्यासाठी आपण काय करतोय की आपण पूर्णपणे इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या, आता इव्हन त्याला इंडस्ट्रीज पण म्हटलं जातं बघा. मग असे नाव काय म्हटलं आपण, इंडायसिस, इंडेक्स, सेक्टर किंवा कंसात परत लिहू शकता त्याला इंडस्ट्रीज पण ऍड करू शकता, म्हणजे इंडस्ट्रीज सुद्धा त्याला वर्ड आहे. ओके. सो इंडियन स्टॉक मार्केटमध्ये जर आजच्या डेटला आपण बघायला गेलो तर एवढ्या इंडस्ट्रीज आहेत, किती माहिती का? 187. 187 इंडस्ट्रीज आहेत. किती आहेत? 187. टू व्हीलर, थ्री व्हीलर, एअरलाईन, अल्युमिनियम, ऑटो डीलर, कास्टिंग, फोर्जिंग, कोल, कॉपर, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, डिस्ट्रीब्युशन, डिजिटल एंटरटेनमेंट, FMCG, ई लर्निंग, एडेबल ऑइल, एज्युकेशन, फायनान्शियल प्रोडक्ट डिस्ट्रीब्युशन, फुटवेअर, सॉरी, ग्लास, गॅस, ग्रेनाइट्स, हेल्थ केअर, हॉस्पिटल, आणि संपतच नाही लिस्ट. लोक म्हणतात जॉब नाही. अरे कसं जॉब नाही? 187 सेक्टर आहेत ना. तुम्ही ट्राय केलं का 187 मधले 2-4 तरी? नाही. लोक एखादे ट्राय करतात, फेल झाले की सोडून देतात. भारतामध्ये 187 सेक्टर आहेत वेगवेगळे. आता ह्या इथं शेअर मार्केटमध्ये आहेत म्हणून, शेअर मार्केटमध्ये नसलेले पण खूप सेक्टर मार्केटमध्ये आहेत. नाही एखादी कंपनी आली स्टॉक मार्केटला, त्यांची इच्छा, मग ती नाही आली तर ती इथे येऊ शकली नाही. तर कुठल्या सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त कंपन्या आहेत बघा? टू व्हीलर, थ्री व्हीलर मध्ये 10, एरोस्पेस मध्ये 25 आहेत, अल्युमिनियम मध्ये 17 आहेत, ऑटो कॉम्पोनंट्स आणि इक्विपमेंट मध्ये 124, ब्रेवरेजेस मध्ये 24, आणि पुढे सिव्हिल कन्स्ट्रक्शन मध्ये 120 कंपन्या आहेत स्टॉक मार्केटला. 10 लाख कोटीचं व्हॅल्यू आहे त्याची. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण कुठे, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर मध्ये 71 कंपन्या आहेत, 31 लाख कोटी रुपये मार्केट कॅपिटल आहे. सॉफ्टवेअर आणि कन्सल्टिंग म्हणजे सगळ्या TCS, इन्फोसिस याच्यात आल्या, तर 31 लाख कोटी आहे. पुढे बघा, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये 2 लाख कोटीचं मार्केट कॅपिटल आहे. डायव्हर्सिफाईड कमर्शियल सर्व्हिसेस मध्ये 61 कंपन्या येतात, 99,000 कोटीचं मार्केट कॅपिटल आहे. पुढे बघा, फर्टिलायझर मध्ये 23 कंपन्या येतात, 2 लाख कोटीचं मार्केट कॅपिटल आहे. गार्मेंट्स मध्ये 37 कंपन्या येतात, 95,000 कोटी आहे. जेम्स अँड ज्वेलरीमध्ये 46 कंपन्या आहेत स्टॉक मार्केटला. आणि पुढे बघा हे 45, 27, हॉटेल्समध्ये तर 27 आहेत, हॉटेल लाईन, हॉटेल रेस्टॉरंट, 25 + 27, हे हॉस्पिटल आहे, सॉरी, हॉस्पिटल, हॉटेल, हाऊस होल्ड. इथे बघा, इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स मध्ये 122 कंपन्या आहेत टोटल. आणि अशा पद्धतीने गेला गेला तुम्ही पुढे, तर हे बघा, फार्मास्युटिकल्स मध्ये 150 कंपन्या आहेत. किती? 150. 23 लाख कोटीचं फार्मास्युटिकल आहे. किती? 23 लाख कोटीचं फार्मास्युटिकल आहे. आणि फार्मास्युटिकल रिटेल पण आहे बरं का इथे बघा, फार्मसी रिटेल. फार्मसी रिटेलमध्ये मेड प्लस आणि एंट्रो हेल्थ केअर, जे दुकान टाकून बसतात ना, ते फार्मसी रिटेल. म्हणजे प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये आपल्याला भेटते. पुढे पॉवर जनरेशन, प्रायव्हेट सेक्टर बँक, पब्लिक सेक्टर बँक,
प्रायव्हेट सेक्टर बँका किती आहेत? 20 आहेत. सरकारी बँका किती आहेत? 12. प्रायव्हेट मधल्या 20 बँका 37 लाख कोटीच्या आहेत आणि ह्या सरकारी बँका 18 लाख कोटीच्या आहेत. मग सरकारी बँका कुठल्या आहेत? ह्या एक नंबरला SBI आणि सगळ्यात शेवटी कोण? पंजाब सिंध बँक. आणि तेच जर मी प्रायव्हेट सेक्टर बँक मध्ये बघितलं तर किती येतं? काय येतं? एक नंबरला येते HDFC आणि नंतर सगळ्यात शेवटी कोण येते? धनलक्ष्मी बँक 1000 कोटीची. सो एवढे सगळे सेक्टर आणि एवढ्या सगळ्या इंडायसेस मध्ये ना पैसा फक्त बनवता आला पाहिजे किंवा कळायला पाहिजे काय वाढणार आणि काय पडणार. तुम्हाला ते कळालं की तुम्ही सगळं स्वतः करू शकता. आणि इथं तुम्हाला दिसतंय पण बघा की 1 इयरचे रिटर्न्स त्याचे काय आहेत. ओके, म्हणजे 1 वर्ष त्यांनी कसा परफॉर्मन्स दिलाय, मायनस दिलाय, प्लस दिलाय, मग त्याच्यानुसार तुम्ही बघू शकता. बघा अम्युजमेंट पार्क सुद्धा आहेत. वनट्रेला, इमॅजिका माहितीये ना. सो डेल्टा कॉप, निको पार्क्स, अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे अम्युजमेंट पार्क सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. सो स्टार्ट करूया आपल्या कामाला. सुरुवात करायची आपल्याला बँकिंग पासून. आता एखाद्या व्यक्ती बँकिंग सेक्टरमध्ये आलात तर तुम्ही आपल्या पहिल्या लक्षात घ्या की बँकिंग सेक्टरमध्ये टोटल 41 बँक आहेत. ज्यात सरकारी आणि खासगी मिळून 41 बँका आहेत टोटल. आता आपल्याला ह्याच्यातला सिंपल रूल काय की मला उद्या बँकिंगमध्ये पैसे टाकायचे असतील तर मला त्याच्यातला क्वालिटी स्टॉक निवडता आला पाहिजे. आता काय होतं की एका सेक्टरमध्ये कधी कधी तुम्हाला 2 क्वालिटी स्टॉक भेटतील, कधी कधी 4 भेटतील, कधी कधी 8 सुद्धा भेटतील. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, त्या सेक्टरमधल्या 10 कमीत कमी 6 किंवा 10 कंपन्या चेक करायच्यात आणि त्याच्यातली जी कंपनी चांगली असेल त्या कंपनीवरती सर्व आपल्याला पैसे इन्व्हेस्ट करायचे. आता तुम्ही जर बघायला गेलात तर इथे सगळं 41 कंपन्या आहेत असं दाखवलेलं आहे त्यांनी. सिरियल नंबर आहे, नेम, करंट मार्केट प्राइस, चालू भाव, प्राइस अर्निंग रेशो, मार्केट कॅपिटल, इथपर्यंत आपल्याला फक्त काम आहे. तर आता बघा इथे सगळ्यात 1 नंबरला जे नाव आहे बँकेचं ते कुठल्या बँकेचं नाव आहे? आता HDFC बँक 1 नंबरला घेतली, ICICI 2, SBI 3. तर मग हे ABCD नुसार लावलीत का नावं? नाही. म्हणजे ह्याचं A आहे, ह्याचं B आहे, ह्याचं C आहे म्हणून असं काही लावलंय का? नाही. ही करंट मार्केट प्राइस म्हणजे चालू शेअरचा भाव, मग याचा सगळ्यात स्वस्त आणि बाकीच्यांचा महाग आहे असं काय लावलंय का? बघा बरं. कारण तो 999 आणि इथं जर तुम्ही खाली बघायला गेलं तर 120च्या आसपास आहे, इथं 2000च्या आसपास आहे. म्हणजे शेअर प्राइसनी पण नाहीये. म्हणजे शेअर प्राइस नुसार तरी ती सॉर्टिंग केली आहे का? सॉर्टिंग म्हणजे एका खाली एक लावणे. पुढे बघा प्राइस अर्निंग रेशो, पी रेशो नुसार सॉर्टिंग आहे का? सगळे ज्याचा पी हाय ते वरती आणि ज्याचा पी कमी तो खाली, असं काय का? कारण 21, 18, 11, 22, 14, 7, 8, 6, 10. मग इथे बघा ना, मग इथं 14 येतं, इथं 8, 6 येतं, परत 10 येतं, इथं 21 येतं, इथं 18 येतं, परत 11 येतं, परत 22 येतं. म्हणजे पी रेशो नुसार सुद्धा नाही. मार्केट कॅपिटल नुसार आहे का? बघा बरं. 15 लाख कोटी, 9.5 लाख कोटी, 8,70,000 कोटी, 4 लाख कोटी, 3,80,000, 1.5 लाख, 1,20,000, 1,10,000, 1,11,000 कोटी असे मार्केट कॅपिटल नुसार सॉर्टिंग येते. म्हणजे याचा अर्थ सिंपल काय की कंपनीने जे आहे, म्हणजे सॉरी, या सॉफ्टवेअरनी जे आहे, म्हणजे या पेजनी जे आहे ते सॉर्टिंग कसं केलंय? मार्केट कॅपिटल नुसार. कशी सॉर्टिंग केलेली आहे? मार्केट कॅपिटल नुसार. मार्केट कॅपिटल या शब्दाचा सिंपल मध्ये अर्थ असतो की त्या कंपनीचं टोटल बाजार मूल्य किती आहे. मार्केट कॅपिटल म्हणजे त्या कंपनीचं बाजार मूल्य. बाजार मूल्य म्हणजे काय? सिंपली भाषेमध्ये सांगायला जर गेलो, बाजार मूल्य म्हणजे सिंपल भाषेत जर सांगायला गेलो तर त्या कंपनीचं टोटल व्हॅल्युएशन काय. कसं काढलं हे? टोटल नंबर ऑफ आउटस्टँडिंग शेअर्स इंटू करंट शेअर प्राइस. म्हणजे त्या कंपनीचे पूर्ण शेअर्स किती आहेत आणि सध्याचा भाव किती आहे. समजा एखाद्या कंपनीचे 3 लाख शेअर्स आहेत मार्केटमध्ये. किती आहेत? 3 लाख. त्यातले काही शेअर्स रिटेलरकडे आहेत, काही शेअर्स FIDI कडे आहेत, काही शेअर्स HNI कडे आहेत, काही शेअर्स प्रमोटरकडे आहेत. असे म्हणून एखाद्या कंपनीचे समजा मार्केटमध्ये 3 लाख शेअर्स असतील. किती असतील? 3 लाख शेअर्स असतील. त्या कंपनीचा आजचा जो भाव आहे, समजा आजचा भाव किती? 991 आहे. किती आहे? 991. तर 3 लाख शेअर्स इंटू 991 किती झाली व्हॅल्यू? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. म्हणजे ती कंपनी कितीचे? 29 कोटी रुपयाची कंपनी आहे. कळलं का तुम्हाला? कसं काढलं आपण? टोटल त्याचे शेअर्स जे आहेत ते इंटू शेअर प्राइस. तर त्याचे 3 लाख शेअर्स आहेत सध्याला मार्केटमध्ये, 991चा भाव आहे. तर शेअर प्राइस इंटू शेअर्स केले तर 29 कोटीची जी आहे ती सध्याला कंपनीची व्हॅल्यू आहे. मग ह्या 29 कोटीवरती आपल्याला ठरवायचंय की, म्हणजे आपल्याला काही ठरवायचं नाही, आपल्याला म्हणजे एवढं कळून जातं की मार्केट कॅपिटल म्हणजे काय. सो हे कसं ठरतं बघा. तुमचे 1 लाख आहेत, माझे 5 लाख आहेत, एकाचे 10 लाख आहेत, एकाचे 20 लाख आहेत. समजा आपण 4 जणांनी मिळून एक कंपनी काढली. बँकवाला आला, म्हटलं सर कंपनीचं व्हॅल्युएशन काय तुमच्या? सर माझी कंपनी टोटल 20 लाख व्हॅल्यूची आहे. कशी 20 लाख व्हॅल्यू? आम्ही प्रत्येकाने 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. किती इन्व्हेस्ट केले? 5 लाख रुपये. त्या 20 लाखामध्ये आपलं प्लांट आहे, मशिनरी आहे आणि सगळं आलं.
बरोबर. 20 लाख कशात इन्व्हेस्ट केले? कंपनीत काय येतं? प्लांट मशिनरी, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या त्याच्यामध्ये येऊन जातात. सो आम्ही कंपनीची व्हॅल्यू आमच्या 20 लाख आहे आणि आमची प्रत्येकाची 5 लाख रुपये, म्हणजे 4 जण आम्ही ह्याच्यात मालक आहोत, 25% प्रत्येकाची ओनरशिप आहे. सो अशा पद्धतीने तुमचं एक छोटंसं मार्केट कॅपिटलचं उदाहरण तुम्हाला कळालं. सो ज्याचं मार्केट कॅपिटल सगळ्यात जास्त ती कंपनी सगळ्यात मोठी, आणि ज्याचं मार्केट कॅपिटल सगळ्यात छोटं ती कंपनी काय? छोटी. आता ही बघा, ही एचडीएफसी बँक आहे. ही एचडीएफसी बँक आहे 15 लाख कोटीची. कितीची आहे एचडीएफसी बँक? 15 लाख कोटीची. आणि कोटक बँक किती आहे? 4 लाख कोटीची. किती? कोटक बँक 4 लाख कोटीची. म्हणजे विचार करा, तुमच्या एचडीएफसी बँकेला जर मी डिवाइड केलं 15,24,000 डिवाइड बाय जर मी 4,16,000 केलं, तर 3 कोटक बँक तयार होतील. 3 ते 4 कोटक बँक तयार होतील, तेव्हा एक एचडीएफसी बँक तयार होते. किती? 3 ते 4 कोटक बँक जेव्हा तयार होतो तेव्हा एक एचडीएफसी तयार होते. आणि जर मी ह्याला डिवाइड केलं किती, असं 1524 डिवाइड बाय 383, तर जवळजवळ 4 जेव्हा कोटक बँक ऍक्सिस बँक तयार होतात, जेव्हा 4 ऍक्सिस बँक तयार होतात, तेव्हा एक एचडीएफसी तयार होते. 4 ऍक्सिस इज इक्वल टू 1 एचडीएफसी. एवढं मोठं व्हॅल्युएशन आहे त्याचं. तर आता सिम्पली मध्ये जर बघायला गेलं, तर आपल्याला काय करायचं की ह्या कंपन्यांचा जो आहे तो चार्ट बघायचा आहे. काय करायचं? बाकी काहीच नाही, बॅलन्स शीट काहीच नाही बघायचं, फक्त त्यांचा चार्ट बघायचा आहे. त्यांचा चार्ट बघितल्यावरती फक्त आपल्याला सिम्पली बघायचंय की मागच्या 5 ते 10 वर्षात, 5 वर्षात ते 10 वर्षात, मागच्या 5 ते 10 वर्षात त्यांचा ऍव्हरेज ग्रोथ हा 45 होता का? असेल तर त्या कंपनीचं नाव लिहायचं, नसेल तर त्या कंपनीचं नाव लिहायचं नाही. सो मी काय करणार ह्याच्यासाठी आहे ना, कुठल्याही प्रीमियम सॉफ्टवेअरचा वापर न करता सिंपल गुगलच्या चार्टचा वापर करणार. तिथं नाव काय? एचडीएफसी बँक. जस्ट गुगलवरती जाणार आणि टाकणार एचडीएफसी बँक शेअर प्राइस. काय टाकायचं मला? एचडीएफसी बँक शेअर प्राइस. हे असं टाकल्यानंतर बघा, तुम्हाला सगळ्यात कशावर क्लिक करायचं? पहिले 5 इयर्स वरती तो बघायचा, आणि नंतर काय बघायचं? मॅक्स. आता पहिले 5 इयरचा चार्ट बघा कसा दिसतोय, आणि नंतर बघा मॅक्स. पाहिजे तर तुम्ही डायरेक्ट मॅक्सचा चार्ट बघा आणि विषय संपवा. आता याचा मॅक्स म्हणजे काय? मॅक्झिमम अवेलेबल चार्ट. तर आता बघा, हा 1999 पासून ते 2025 पर्यंत ह्या कंपनीची जी शेअर प्राइस आहे ती अशा पद्धतीने मूव्ह करत होती. मग मला सांगा, या कंपनीची शेअर प्राइस ही कॉन्स्टंट अपसाइड आहे की डाऊन आहे? आपण मग ही कंपनी 45 डिग्री अप ट्रेंड मध्ये की 45 डिग्री डाऊन ट्रेंड मध्ये? म्हणजे या कंपनीचा जो ग्रोथ आहे तो कंटिन्युअसली 45 डिग्री अपसाइड मध्ये आहे, म्हणजे ग्रोईंग कंपनी. काय ही? ग्रोईंग कंपनी. सो ह्याच्यात इन्व्हेस्ट करायला आपल्याला काही हरकत. पुढे बघा, नाव काय? आयसीआयसीआय बँक. पुढे काय? आयसीआयसीआय बँक. मी जसं जाणार आणि इथं टाकणार आयसीआयसीआय बँक शेअर प्राइस. कशी ग्रोथ आहे? 45. परत पुढे कोण नाव आहे? कशी ग्रोथ आहे? 45 डिग्री. पुढे कोण आहे? 45 डिग्री. आता समजा मी इथली बँक आणतो, बंधन बँक नाव येतो, बंधन बँक. फोर्टी 45 डिग्री आहे का अपसाइड? नाही. समजा मी इथलं युको बँक नाव येतो, युको बँक. आहे का? म्हणजे सिम्पली बघा, मी बंधन बँक नाव घेतलं, युको बँक नाव घेतलं, जे 20 नंबरला 22 नंबरला होतं, त्याच्यात जर मी नाव घेतलं 20 नंबर 22 नंबरची कंपनी नाव घेतली, तर ग्रोथ स्टोरी कशी आहे? डाऊन साईडला. बरोबर आहे. पण तेच मी जेव्हा या सेक्टर मधल्या पहिली, दुसरी, तिसरी, चौथी बँक बघितली, तिची ग्रोथ स्टोरी कशी दिसली? म्हणजे हे लॉजिकली सिम्पली समजून घ्यायचं की ह्या वेबसाईटवरती एखादा जर सेक्टर मी ओपन केलं, या वेबसाईटवरचं एखादं सेक्टर जर मी ओपन केलं आणि त्या सेक्टर मधल्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या जर कंपन्यांचा मी चार्ट ओपन केला, तर तो नेहमी नेहमी मला कसा दिसू शकतो? अप साईड मध्येच दिसू शकतो. बजाज ऑटोवरती मी जर गेलो आणि फक्त शेअर प्राइस जर असं टाकलं, बजाज ऑटो शेअर प्राइस केलं आणि मॅक्सवर क्लिक केलं, तर ती कशी दिसते? पण तेच जर मी एकदमच खाली आलं, जसं की आता हे डेल्टा ऑटो काहीतरी आहे, मला हे माहित पण नाही किंवा हे ओके, याचा चार्टच येत नाही डेल्टा ऑटोचा. ट्रेडिंग हे स्क्रीनरच्याच वेबसाईट होते बघा, डेल्टा ऑटोचा चार्ट कसा अपसाइड आहे काय बघा. मॅक्स केले, डाऊन साईड केलं. म्हणजे सिम्पली काय समजून घ्यायचं की एखादं सेक्टर ओपन केलं
तर त्याच्यातल्या ज्या पहिल्या 4 कंपन्या असतात त्यांचा चार्ट कसा असू शकतो, अपसाइड 45 डिग्री मध्ये असू शकतो. सो तुमच्यासाठी एक सिम्पली इझी काम काय होऊन गेलं, की एखादं सेक्टर ओपन केलं की पहिल्या फक्त 4 कंपन्या स्कॅन करायच्या, 45 डिग्री दिसल्या की लगेच त्याच्यावरती टिक मार्क करून लिहायचं. तर आता आपण कसं लिहिणार आहे बघा. आता इथं मी बँकिंग ओपन करतो. मी सगळ्यात पहिले काय करणार, ते आता 45 डिग्री नाव दिलं की सेक्टर नाव लिहिणार इथं. सेक्टर मध्ये आलं बँकिंग सेक्टर. बँकिंग सेक्टरमध्ये सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे तो कुठला आहे माझा, HDFC बँक. दुसरा कुठला आहे, बरोबर आहे. एक नंबर HDFC ICICI. हे मी नाव का लिहिले, कारण मी असं नाव लिहिण्या अगोदर सगळ्यात पहिले काय चेक करणार, पहिली फक्त बघा 5 ते 6 नावं स्कॅन करायची, बस फक्त 5 to 6. तुम्ही करत बसाल एवढं तर काहीच फायदाच नाही, कारण तुम्ही बँक ऑफ इंडिया, हे बघा हे किती नंबरचं नाव आहे, 16 नंबरचं नाव आहे. 16 नंबरचं नाव घेतो बँक ऑफ इंडिया आणि शेअर प्राईस वरती मी आलो. शेअर प्राईस वरती असं आलो, क्लिक केलं, गुगलला सर्च केलं तर तुम्ही बघा दिसतंय का. तुम्ही जेव्हा 5व्या आणि 6व्या नाव, इव्हन बघा आता मी ह्या 10 नंबरच्या नावाला होतो, या 10 नंबरचं नाव घेतलं मी. 10 नंबरचं नाव घेतलं आणि मी शेअर प्राईस टाकली इथे. हे 10 नंबरचं नाव नाव आलं का, नाही दिसत नाही. तेच मी आता 5 नंबरच्या नावावरती जातो, 5 नंबरच्या नावावरती जातो, ऍक्सिस बँक नाव येतं. म्हणजे सिम्पली काय, पहिल्या 5 नावांमध्येच कंपन्या चांगल्या असतात. 5 पासून जसं तुम्ही खाली जाता, 6, 7, 8, 9, 10 थोड्या कमी क्वालिटीच्या कंपन्या, 10च्या खाली गेल्या तर मग सगळं खराब भेटू शकतो तुम्हाला. आता एखादं सेक्टर असं असेल की ज्याच्यात 5च्या जागी 8 नंबर पर्यंत पण कंपन्या असतील, मग आपण काय करणार, ते सेक्टर काढलं की फक्त त्याचं नाव गुगलवरती सर्च करणार, एक 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 चार्ट बघणार, जो चार्ट चांगला त्याला 45 डिग्री मध्ये टाकणार, जो चार्ट खराब त्याला 45 डिग्री मधला काढणार. मग मी काय केलं, सगळ्यात पहिली ही सगळी नावं लिहून घेतली. समजा मी काय केलं, ही समजा ही 8 नावं लिहून घेतली इथे. एक उदाहरण असं दाखवतो तुम्हाला. जस्ट ही 8 नावं अशी आपण लिहिली. तर याच्यात हे कामाचा नसलेला डेटा पण कॉपी झालाय. समजा इथं मी HDFC बँक नाव लिहिलं, ICICI बँक नाव लिहिलं, SBI नाव दिलं, कोटक बँक नाव दिलं, ऍक्सिस नाव दिलं, बँक ऑफ बडोदा नाव दिलं, पंजाब आणि कॅनरा बँक अशी मी नावं लिहिली. समजा ही 8च्या 8 नावं लिहिली. त्या नावासह फक्त काय, किंवा 45 डिग्री आहे का बघायचं. मग तुम्हाला दिसलं की तुम्ही काय केलं, एक एक गुगलवरती सर्च केलं. सर हा आहे, हा आहे, हा आहे, हा आहे, हा आहे. बँक ऑफ बडोदा नाही, पंजाब नॅशनल बँक नाही, कॅनरा बँक नाही. मग हे फक्त क्वालिटीमध्ये तर नाही, हे नाही आहेत. क्लिअर आहे का तुम्हाला, सो अशा पद्धतीने. आणि नॉर्मली एक समजून घ्या की पहिले जे 3 ते 4 नाव असतात ना, तिथे जाऊन फक्त येस केली तरी चालतात, कारण ते असतातच. पण 3, 4 पासून ते जे पुढचे आहेत ते सगळे तुम्हाला चेक करून टाकायला लागतील. सो आता ते एवढं क्लिअर झालं की बँकिंग सेक्टर मधले, आता सांगायची गरज नाही, बँकिंग सेक्टर मधले जे चांगल्या कंपन्या आहेत त्यांची जी लिस्ट काढली, तर ती कुठली आहे, ही. कुठली आहे लिस्ट, बँकिंग सेक्टर नाव लिहिलं. तर आता त्या बँकिंग सेक्टरच्या खाली ही 4-5 नावं जी आहेत ती नावं लिहून घ्या तुमची. पहिलं नाव काय, HDFC, ICICI, SBI, कोटक, ऍक्सिस.
लिहिलं. आता बँकिंग सेक्टर झालं. बँकिंग सेक्टर नंतर जे पुढचं सेक्टर आपण नेहमी घेत असतो ते म्हणजे FMCG, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स. एक मिनिट जस्ट. हिंदुस्थान युनिलिव्हर लिहून घ्या सेक्टरचं नाव पुढच्या. FMCG, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, म्हणजे किराणा मालाचं सामान सगळं. ठीक आहे. तर आता काय करा, ही जी पहिली 6 नावं तुम्हाला दिसतात स्क्रीनवरती, ही जी पहिली 6 नावं आहेत ती लगेच तुमच्या वहीवरती लिहून घ्या. आपण त्याचे चार्ट चेक करू. लिहिली नाव. आता काय करायचं, प्रत्येकाने आपापल्या मोबाईल मधलं गुगल ओपन करायचं. आपापल्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करा आणि फक्त टाका हिंदुस्तान युनिलिव्हर शेअर प्राइस. गुगलला काय सर्च करायचं तुम्हाला बघा, मी पण तुम्हाला एक व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवतो. जस्ट अ मिनिट. हिंदुस्तान युनिलिव्हर शेअर प्राइस तुम्ही सर्च केलं, तुम्ही गुगलला हिंदुस्तान युनिलिव्हर शेअर प्राइस सर्च केलं की तुम्हाला तिथे YTD नावाचा एक शब्द आहे बघा, 1 डे, 5 डे, 1 मंथ, 6 मंथ, YTD दिसते. YTDच्या बाजूला मोर आहे. मोर वरती तुम्ही क्लिक केलं की तिथं तुम्हाला 1 इयर, 5 इयर आणि मॅक्स असा शब्द आहे, तर तुम्हाला ते मॅक्स वरती क्लिक करायचं, मग तुम्हाला लगेच ते दिसून जाईल तिथे. आता हे कसं करायचं जर समजलं नसेल कोणाला, तर मी तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती पाठवले, ज्या ग्रुपमध्ये तुम्ही सगळे सध्याला आहात. तो व्हिडिओ मी आता रेकॉर्ड केला आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपला टाकला बघा, प्ले पण करतो इथं सगळ्यांसमोर.
कोणाला समजलं नसेल तर माझ्या स्क्रीनकडे बघा, मी लगेच सांगतोय. स्क्रीनकडे लक्ष द्या. तुम्ही गुगलला हिंदुस्थान युनिलिव्हर शेअर प्राइस सर्च केलं की तुम्ही गुगलवरती आलात आणि गुगलला टाकलं हिंदुस्थान युनिलिव्हर शेअर प्राइस. असं गुगलला सर्च केल्यानंतर लगेच तुम्हाला हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड दिसतं. हे दिसल्यानंतर तुम्हाला बघा इथं दिसेल 1 डे 5 डे सॉरी 1 डे 5 डे 1 मंथ 6 मंथ YTD आणि मोर दिसते. मोर, या मोर वरती तुम्हाला करायचं क्लिक. काय करायचं, मोर वरती क्लिक करायचं. तुम्ही जसं मोरवरती क्लिक कराल, जसं तुम्ही मोरवरती क्लिक केलं, मोरवरती क्लिक केलं की तुम्हाला 1 इयर 5 इयर आणि मॅक्स दिसेल. तुम्हाला कशावरती जायचंय, मॅक्स वरती जायचं. मॅक्स वर क्लिक केलं की तुम्हाला हा चार्ट दिसेल. हा चार्ट दिसला की तुम्हाला लगेच कळतं की कसं चाललंय चार्ट. मग लगेच तुमच्या वहीवरती तुम्ही कसा कॉलम बनवलेला असणार आहे, तुम्ही कॉलम कसा बनवलेला असणार आहे अशा पद्धतीने की हे स्टॉकची नावं समजा पुढे गेलं इकडे, ही तुमच्या स्टॉकची नावं आणि ह्या नावांसमोर 45, म्हणजे ही स्टॉकची नाव लिहिली की इथं वरती लिहा 45 डिग्री येस आहे की नो आहे. जर तुम्हाला वाटलं हिंदुस्थान युनिलिव्हर नो आहे तर नो लिहा, आणि जर हिंदुस्थान युनिलिव्हर येस आहे तर तुम्ही काय लिहिणार तिथे येस. कळलं का, सिंपल आहे. म्हणजे असं अवघड काहीच नाही. म्हणजे वाटल्यास मी तुम्हाला एकदा दाखवतो, इथं हे लिहिलं आणि प्लस तुम्ही इथं त्याच्या बाजूला असं 45 डिग्रीचं बनवाल. तुम्हाला दिसला हा काय, येस ऑर नो, म्हणजे असं येस नो टाईप करा बरं का, असं ॲरो नका दाखवू. मग चला सर्च करा पटपट. ITC, नेस्ले, वरुण, ब्रिटानिया, गोदरेज, टाटा, सगळे सर्च करा फास्ट सगळ्यांनी. जे ऑनलाईन फक्त रेकॉर्ड बघतायत किंवा काय बघतायत त्यांनी एक लक्षात घ्यायचं की आपण सर्चिंगसाठी लोकांना काम दिलेलं आहे, तर सगळ्यांनी सर्च करायचं. करा पटपट. दिलं, झालं, सर्च केलं का सगळ्यांनी. तर बघा आपण दुसरं सेक्टर कुठलं बघितलं होतं, FMCG राईट. तिसरं सेक्टर कुठलं आहे, ऑटोमोबाईल. ऑटोमोबाईलमध्ये मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज ऑटो, हिंडाई मोटर्स, आयशर मोटर, TVS, टाटा मोटर, हिरो मोटर, बाबा एवढे कंपन्या येतात. काय करायचं, एक एक कंपनीचं नाव टाकायचंय, सर्च करायचं आपल्याला गुगलवरती कुठली 45 डिग्री आहे कुठली नाहीये. एखादी नसेल की एखादीचा चार्ट अवेलेबल नसेल तर नो मध्ये सरळ तिला टाका, ठीक आहे. जसं ते टाटा मोटर प्रायव्हेट व्हेकल म्हणून नवीन कंपनी मार्केटमध्ये आली, टाटा मोटर्स लिमिटेड होती, आता ही नवीन आली कंपनी, सेपरेट झाली म्हणून, तर ते तुम्ही नाव तिथं नो म्हणून लिहू शकता.
झालं का सगळ्यांचं? ठीक. पुढे आता मेजर मेजर सेक्टर सगळ्यात पहिले घेऊ. ब्रेवरेजेस वरती आता आपण सुरुवात करू. ब्रेवरेजेस कंपनीज, लिकर किंवा कोल्ड्रिंक्स मध्ये ब्रेवरेजेस येतात. ब्रेवरेजेस मध्ये पहिल्या 4 कंपन्या लिहा. ब्रेवरेजेस मधल्या पहिल्या 4 कंपन्या लिहा. पहिल्या 4 कंपन्या लिहिल्यानंतर मग त्या गुगलवरती सर्च करा आणि त्याच्यानंतर मग मला सांगा 45 डिग्री कुठली आणि 45 डिग्री कुठली नाही. वरुण ब्रेवरेजेस, युनायटेड स्पिरिट्स, युनायटेड ब्रेवरीज, रेडिको खैतान. नावं लिहिली, सर्च करून घ्या. कुठली ए आणि कुठली बी आहे? वरुण ब्रेवरेजेस 45 डिग्री. युनायटेड, युनायटेड स्पिरिट्स नाहीये, साइडवेज नाही. तर सगळ्यात मोठी कंपनी 45 डिग्री मधली ही 45 डिग्रीज आहे. काय ट्रेंड दिसतोय? युनायटेड स्पिरिट्स हे बघा. युनायटेड नाही नाही, ठीक आहे, काहीतरी इश्यू असेल. युनायटेड स्पिरिट्स 45 डिग्री मध्ये दिसली कंपनी 45 डिग्री. पुढे कुठली कंपनी आहे? युनायटेड ब्रेवरीज. हे बघा, युनायटेड ब्रेवरीज सुद्धा बघितल्यावर कशी दिसते ती? 45 डिग्री मध्येच दिसते. आणि पुढे तर रॅडिको खैतान, ती तर खूप जास्त झाली. म्हणजे आपल्याला अशी नको, एक लक्षात घ्या. आपल्याला जी कंपनी पाहिजे तिची ग्रोथ स्टोरी कशी पाहिजे? मी रिफ्रेश करतो, परत एकदा दाखवतो. हा कसा अँगल आहे? हा असा अँगल आहे 45 डिग्रीचा. हा कसा अँगल आहे? 45 डिग्रीचा. या कंपनीचं नाव आहे, या कंपनीचं नाव आहे युनायटेड स्पिरिट्स. ही कंपनी आहे युनायटेड ब्रिवरीज. या युनायटेड ब्रिवरीज या कंपनीचा अँगल कसा आहे? 45 डिग्री. हिचा अँगल कसा आहे? 45 डिग्री. रॅडिको खैतानचा अँगल 45 डिग्री आहे का? नाही, तिचा अँगल जातोय 90 डिग्री. म्हणजे ही डायरेक्ट अशी वरती गेलेली. ही कशी गेली? डायरेक्ट वरती गेलेली. आपल्याला कशी पाहिजे? कॉन्स्टंट ग्रोथ पाहिजे बघा. ह्याच्यात कॉन्स्टंट ग्रोथ आहे का नाही? ही खूप शार्प वाढली. इथे बघा, इथे कशी कॉन्स्टंट ग्रोथ आहे, इथे कशी कॉन्स्टंट ग्रोथ आहे. हे बघा, इकडे लक्ष द्या, लक्ष द्या इकडे. ह्याच्यात कॉन्स्टंट ग्रोथ आहे, येस. ह्याच्यात कॉन्स्टंट ग्रोथ आहे, येस. ह्याच्यात आहे का तिथे ग्रोथ? सो जर आपण बघायला गेलो, वरुण ब्रेवरेजेसला पण मी इथे ऍड करतो आणि मॅक्स वरती येतो. तर वरुण ब्रेवरेजेस 45 डिग्री, युनायटेड ब्रेवरेजेस 45 डिग्री, युनायटेड स्पिरिट्स 45 डिग्री, रॅडिको खैतान 45 डिग्री नाही. सो रॅडिको खैतान जर सोडलं तर बाकी सगळ्या कंपन्या तुमच्या 45 डिग्री मध्ये आलेल्या आहेत. काल इथपर्यंत
ठीक आहे. आपलं कुठलं कुठलं सेक्टर झालं, ब्रेवरीज सेक्टर झालं, बरोबर आहे. ठीक आहे. कुठले कुठले सेक्टर झाले मला सांगा एकदा. बँक्स आणि ब्रेवरेजेस झालं ना. आता सिमेंट वरती जाऊ आपण. कशावरती जाऊ? सिमेंट. या पहिल्या 7 कंपन्या लिहून घ्या. आणि तुम्ही लिहून घ्या, मी शोधून दाखवतो आता. 7 कंपन्यांची नावं लिहा. नावं लिहिली बघा, स्क्रीनकडे बघा. 1 नंबरला नाव काय? अल्ट्राटेक. मॅक्सवर क्लिक केलं, कसं दिसतोय अल्ट्राटेक? 45 डिग्री. येस करा. 2 नंबरला कोण आहे? ग्रासिम. कसं दिसतोय चार्ट? 45. येस करा. 3 नंबर नाव काय? अंबुजा. कसा आहे चार्ट? 4 नंबर श्री सिमेंट. पुढे काय? जे के सिमेंट. 45. पुढे अजून कुठली नाव आहेत का? ठीक आहे, दालमिया भारत. आता ह्याचा चार्ट आपल्याकडे डेटा अवेलेबल नाही, त्याच्यामुळे त्याला नो लिहू शकता तुम्ही सर, कारण डेटाच आपल्याकडे नाही. त्याच्या पुढे कोण येतं? एसीसी. काय वाटतं काय असेल? 45. ठीक आहे. सो सिमेंट पण आपलं झालं. आता पुढे घेऊ फार्मास्युटिकल. ठीक आहे. फार्मास्युटिकल मध्ये 209 कंपन्या असल्यामुळे आपल्याला थोड्या लिहायला जास्त लागतील. ज्या पहिल्या 10 नंबरला कंपन्या आहेत त्या सगळ्याच लिहा.
नाव लिहिली, लक्ष द्या स्क्रीनकडे. सन फार्मा बरं का. कसं चार्ट आहे? ऍक्च्युली हा फोन 45 मध्ये येत नाही, त्याच्यामुळे आपण सन फार्माला कन्सिडर करणार नाही. पुढे कोण आहे? डिव्हिज लॅब. कसा आला? 45 मध्ये आला. जस्ट मिनिट. सिप्ला कसा आहे? 45 डिग्री. पुढे कोण आहे? टोरेंट फार्मा. कसा आहे टोरेंट फार्मा? 45 डिग्री. पुढे कोण आहे? डॉक्टर बेंडी. कसा आहे? 45. तुम्ही बघा चार्टकडे बघा. यस, फक्त तुम्हाला यस शब्द लिहिल्यानंतर चार्टकडे बघायचं. डिस्टन्स 45. येस, झाले इथपर्यंत. पुढे आता कुठल्या कंपन्या आहेत? मॅनकाइंड, झायडस, लुपिन, अरबिंदो, अल्केन. इथपर्यंतच आहे ना? मॅनकाइंड वरती आलो. चार्ट 45 डिग्रीचाच आहे पण छोटा आहे, त्याच्यामुळे आपण नो लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. पुढे बघा झायडस कसा दिसतोय? 45 डिग्री दिसतोय. ठीक आहे. पुढे कुठली कंपनी आहे? लुपिन. आहे का 45 डिग्री? नो. पुढे कुठली कंपनी आहे? अरबिंदो फार्मा. दिसते का 45 डिग्री? नो. नाही. कुठली कुठली कंपनी आहे? अल्केन. दिसते का 45 डिग्री? यस. लिहा यस. चालतं ना, असं होऊ शकतं ना, एखादी कंपनी नो येऊ शकते, बाकीच्यात सगळीकडे यस आलं. पण सनफार्मा सोडले तर बाकी सगळ्यात यस होते. पुढले आता स्पेशालिटी केमिकल्स. जस्ट मिनिट, आपण डायरेक्ट केमिकल सेक्टर घेऊ. केमिकल कंपनीज आपण डायरेक्ट नाव लिहू. केमिकल कंपनीज. केमिकल कंपनीज नाव लिहिल्यानंतर ज्या पहिल्या 10 नाव येतात ती नाव लिहून घ्या. 10. याच्यात पण 320 कंपन्या आहेत केमिकल कंपनीज मध्ये. किती? 320. आता याच्यात कसं आहे, केमिकलमध्ये एक मिनिट, ह्यांनी काय केलंय, फर्टिलायझर पण मिक्स केलंय. सो आपण जस्ट आपण केमिकल आणि पेट्रोकेमिकल जर घेता आलं तर बघूया. ठीक आहे. केमिकल आणि पेट्रोकेमिकल पण घ्या. केमिकल आणि पेट्रोकेमिकल. केमिकल आणि पेट्रोकेमिकल आणि पहिल्या 10 कंपन्या लिहून घ्या.
नावं लिहिली बघा. पिडिलेट कशी ग्रोथ आहे? 45 डिग्री. ही फेविकॉल कंपनी आहे तुमची, फेविकॉल. पिडिलेट म्हणजे फेविकॉल. लिहा 45 डिग्री. पाहिजे तर तुम्ही लिहू पण शकता फेविकॉल. दुसरी कंपनी कुठली आहे? सोलार. आहे का 45 डिग्री? डायरेक्ट 90 डिग्री म्हणजे सो नो. पुढे कुठली कंपनी आहे? सारे. तुम्ही जर असं बघितलं तर 45 डिग्री दिसते. लिहून घ्या. आता ह्याच्यात काय ग्रोथ थोडी फास्ट आहे. पेट्रोकेमिकल केमिकल मध्ये ना ग्रोथ फास्ट आहे, त्यामुळे याला 45 डिग्री लिहू शकता यासारखी. फक्त एक ऑप्शनल कंपनी आपण घेतली. ह्याच्यात थोडीशी अडचण आहे की यांची ग्रोथ फास्ट होती. इथं लिंडेमध्ये सरळ नाही लिहा. लिंडे इंडिया नो. गुजरात फ्लोरोकेम यस लिहू शकता तुम्ही, कारण छोटा चार्ट आहे, पण जेवढा आहे तो 45 डिग्री. यस. पुढे कुठली येते कंपनी? नवीन दीपक, हिमाद्री आणि टाटा केमिकल आणि बीएसएफ आहे का? बीएसएफच्या पुढे आहे का दीपक? नवीन फ्लोरिन नो. दीपक नाइट्रेट नो. हिमाद्री स्पेशलिटी नो. टाटा केमिकल यस. आज एवढीच एक कंपनी चांगली दिसली बाकीच्या पेक्षा, म्हणून यस. टाटा केमिकल यस. बीएएसएफ यस. बीएसएफ यस. दीपक फर्टिलायझर नो. मग आता किती किती यस झाल्या? 5. तर आता आपण काय करू, अजून 2-3 कंपन्या पुढे जाऊ, कारण आपल्याला ऍटलीस्ट 5 ते 6 कंपन्या पाहिजे होत्या. तुम्ही नाव लिहू नका, मी फक्त तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. आता बघा, विनीती ऑर्गॅनिक्स म्हणून एक कंपनी आहे. कशी दिसतीये? बऱ्यापैकी आहे, म्हणजे जर बऱ्यापैकी बघितलं तर विनीती ऑर्गॅनिक्स आहे. अतुल नावाची कंपनी आहे. कशी दिसतीये? फुल डाऊन साइड मध्ये. आता स्वॅन कॉप नावाची कंपनी आहे, ठीकठाक आहे. ठीक आहे. आरती इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे, पण पूर्ण ग्रोथ गेलेली आहे. सुप्रीम पेट्रो जर आहे बघायला गेलं तर अशी, म्हणजे ह्याची पण अवस्था खराब आहे, ह्याची पण कंडिशन खराब आहे, ह्याची पण कंडिशन खराब आहे, ह्याची पण कंडिशन ठीक आहे. विनीती ऑर्गॅनिक्सची थोडीशी ठीक आहे. म्हणजे तुम्ही फक्त विनीती ऑर्गॅनिक्स एक नाव ऍड करू शकता बस त्याच्यात, येस म्हणून. बाकी कुठलंच विनीती ऑर्गॅनिक्स एक नाव ऍड करा. विनीती ऑर्गॅनिक्स. कुठपर्यंत झालं आपलं? आयटी झालं का? लिहून घ्या. कॉम्प्युटर सॉफ्टवेअर अँड कन्सल्टिंग किंवा आयटी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनीज. हो, 10 कंपन्या बरं का, कारण आयटी सेक्टर मोठं आहे. 278 कंपन्या आहेत आयटी मध्ये.
दिलं झालं का? बघा आता नावच TCS आहे म्हटलं काय असेल, 45 डिग्री असेल की नसेल? येस. आता आता कंडिशन खराब झाली फक्त स्टॉक, बाकी यस. ठीक आहे. TCS. पुढे काय? इन्फोसिस. पुढे काय? सेलटेक. यस. विप्रो. यस. LTI माइंट्री. 45 डिग्रीज आहे LTI माइंट्री. टेक महिंद्रा. यस. पुढे काय? पर्सिस्टंट सिस्टम. नो मध्ये लिहून टाका, काही गरज नाही आपल्याकडे. यस एवढ्या कंपनी झाल्या तर एखादी नो करून टाका. OFSS. OFSS कशात येईल? नो आहे. यस करून टाका, सॉरी यस मध्ये आहे OFSS. ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस. OFSS. पुढे काय? कोफोर्ज. 90 डिग्री मुवमेंट आहे म्हणून नो, कारण आता फायदा नाही, खूप हेवी वाढलाय कोफोर्ज. नो. पुढे बघा एम्फेसिस. येस. ओके. तर एखाद दुसरी अजून खाली कंपनी पाहू आपण. L&T टेक्नॉलॉजी, हेक्सावेअर आहे, टाटा एलिक्सी आहे, KPIT आहे आणि टाटा टेक्नॉलॉजी पण आहे. तो काय L&T टेक्नॉलॉजी मध्ये मी आलो तर तिचा डेटा अपुरा आहे. हेक्सावेअर मध्ये मी आलो तर ती चांगली आहे. टाटा एलिक्सी मध्ये आलो तर ती चांगली नाहीये. KPIT टेक्नॉलॉजीज मध्ये मी आलो तर तिचा डेटा अपुरा आहे. टाटा टेक्नॉलॉजीज मध्ये जर आलो मी तर ती कंटिन्यू डाऊन. म्हणजे हार्डली दोनच कंपन्या ऍड करू शकतो, L&T टेक्नॉलॉजी आणि हेक्सावेअर. तर नाव लिहून घ्या वाटल्यास तुमच्या ह्याच्यात, L&T टेक आणि हेक्सावेअर. तिला L&T टेक्नॉलॉजी आणि हेक्सावेअर झालं. ओके. सो आपलं बँकिंग झालं, त्याच्यात कॉम्प्युटर सॉफ्टवेअर झालं, बरोबर आहे ना? 8 सेक्टर खूप आहेत अजून पुढे. आपण आता स्क्रीनवर बघूया. ऑटोमोबाईल, बँकिंग, ब्रेवरेजेस पण झालं, बरोबर आहे ना? केमिकल, सिमेंट झालं. कन्झ्युमर ड्युरेबल झालं. कन्झ्युमर ड्युरेबल लिहा. कन्झ्युमर ड्युरेबल. पहिल्या 10 कंपन्या फक्त लिहा. कन्झ्युमर ड्युरेबल मधल्या पहिल्या 10 कंपन्या लिहा.
झालं लिहून? दिलं का सगळ्यांनी? बघा, एक नंबरला टायटन कशी आहे? 45. एशियन पेंट 45. LG इलेक्ट्रॉनिक्स आत्ताच मार्केटमध्ये कंपनी आली, डेटा अवेलेबल नाही त्याच्यामुळे नो. हॅवल्स इंडिया कशी आहे? 45. डिक्सॉन टेक्नॉलॉजी 45. बर्जर पेंट 45. कल्याण ज्वेलर्स 45. वोल्टास कशी आहे? 45. ब्लू स्टार 45. 45च आहे. आणि बस मेट्रो ब्रँड्स पण लिहिलं होतं ना, तिला नो मध्ये लिहिलं तरी चालेल. त्याच्या जागी पाहिजे तर तुम्ही कजारिया सिरॅमिक्स किंवा काहीतरी ऍड करू शकता, पण गरज नाही, एवढे खूप खूप झाले स्लॉट्स. ठीक आहे. तर काय बघितलं होतं आपण आता? कन्झ्युमर ड्युरेबल बघितलं ना. FMCG बघितलं ना आपण. हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर दिले ना आपण. हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर, कोलगेट. FMCG मध्ये काय लिहिलं मग तुम्ही? कोलगेट ते नव्हतं का त्याच्यात? ठीक आहे. ओके, आपण खालपर्यंत नाही गेलो ना. ठीक आहे, चालतं, काय हरकत नाही. मी परत नाव लिहून देईन ते दोन चार राहिले असतील तरी. फर्टिलायझर मध्ये जाऊ आपण आता. फर्टिलायझर आणि ॲग्रोकेमिकल. खत निर्मिती कंपन्या, फर्टिलायझर आणि ॲग्रोकेमिकल. लिहा पहिले 6-7 नाव लिहा. छोटे छोटे झाली नाव कितपर्यंत लिहिली? 7. कोरवंडल
UPL, फॅक्ट, PI, सुमिटो. हे थोडा यस नोचा चान्स असू शकेल. ठीक आहे. एक नंबरला कोण येते? कोरोमंडल. लिहिलं 45 डिग्री. यस लिहा. लिहिलं. पुढे कोण आहे? UPL 45 डिग्री. FACT फर्टिलायझर केमिकल नो. पुढे कोण आहे? 45 डिग्री. PI इंडस्ट्रीज 45 डिग्री. सुमिटोमो केमिकल्स 45 डिग्री. पुढे कोण कोण आहे? बेअर, चांबल आणि प्रदीप पण होतं का? ठीक आहे, मी 2-3 पुढे वाढून घेतले. बेअर कॉप 45 डिग्री. चांबल 45 डिग्री. प्रदीप फॉस्फेट नाव लिहिलं का? ती पण 45 आहे. RCF नसेल बहुतेक, पण RCF पण ठीक आहे. GSFC बघा, ती पण ठीक आहे. तुम्हाला पाहिजे तर हे 3 नावं लिहू शकता. कुठले? GSFC, RCF आणि प्रदीप. हे पण 45 डिग्री मध्ये. पाहिजे तर नुसती नावं लिहून ठेवा. करताना 2-4 पहिले 2-3 मध्येच ट्रेड करतो. प्रदीप, RCF आणि GSFC. हे बघा, प्रदीप, RCF आणि GSFC. हे नाव तुम्ही ऍड पाहिजे करू शकता. ठीक आहे. आता आपण जरा खालून परत येऊ. टायर सेक्टरवरती जाऊ. त्याच्यात जास्त नसेल तुम्हाला, किंवा पेट्रोलियम मध्ये जाऊ. पेट्रोलियम मध्ये चला. पेट्रोलियम, ऑइल, गॅस अँड पेट्रोलियम. ऑइल, गॅस, पेट्रोलियम सेक्टर आहे. ऑइल, गॅस अँड कन्झ्युमेबल फ्युल्स. ह्याच्यात पूर्ण 10 पर्यंत लिहा आणि फक्त एकच सांगतो, ह्या सगळ्या सरकारी कंपन्या असतात मेजरली, तर ह्याच्यात ग्रोथ भेटण्याची चान्सेस कमी. त्याच्यामुळे ज्याची चांगली ग्रोथ आहे ती कन्सिडर करायला लागेल. कारण ऑइल गॅसचे प्राइसेस कंटिन्युअसली वाढतात पडतात ग्लोबल फॅक्टरमुळे. त्याच्यामुळे ह्याच्यात अशी ग्रोथ नाही. हे बिझनेस नाही करत, हे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. गॅस देतात, पेट्रोल देतात. बिझनेस करतात ती वेगळी गोष्ट आहे, पण शेवटी फ्युएल प्राइसेस अप अँड डाऊन हेवीली होतात. त्याच्यामुळे ह्याच्यात कंटिन्यू 45 डिग्री भेटणं स्टॉक शक्यता नाही. 10 लिहा सगळे. कारण हे 3 सेक्टर आहेत ना, ऑइल, गॅस आणि कन्झ्युमर फ्युल्स. हे तिन्ही वेगवेगळे आहेत. दिलं का? आता 1 नंबरला नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज. यस असेल का नो असेल? न बघता सांगू शकता यस. नावच एवढं मोठं आहे. 20 लाख कोटीची कंपनी आहे. ठीक आहे. पुढे ONGC. आता ह्याच्यात आहे ना, थोडस आपल्याला सगळीकडे स्नो दिसेल.
सगळीकडेच नो दिसेल. तर आता आपण फक्त कंपन्या बघून घेऊ याच्यात. ओएनजीसी आहे, कोल इंडिया आहे, पुढे IOCL आहे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आहे, ही कुठेतरी यस दिसते. बाकीच्यांना नो नका लिहू, कारण सरकारी कंपन्या त्याच्यात अडीचीच अडचणी. IOCL मध्ये फक्त यस लिहा, बाकीच्यांना नो नका लिहू, तशाच ठेवून द्या त्यानुस. ओके. IOC ला यस लिहायचंय. ठीक आहे. पुढे कोण आहे? BPCL, ती पण कशी आहे? यस. पुढे ते गेल, यस. कोणालाच माहित नव्हतं गेल सरकारी कंपनी असून एवढी चांगली पडते. पुढे ते HPCL, हिंदुस्थान पेट्रोलियम, यस. पुढे तर ऑइल इंडिया, काहीच नका लिहू, ना येस ना नो. पुढे कोण आहे? अदानी टोटल गॅस, ATGL, तिथं नो मध्येच येते सरळ. पेट्रोनेट LNG, यस. दिसतंय? म्हणजे पेट्रोनेट LNG, त्याच्यानंतर हिंदुस्तान पेट्रोलियम, गेल, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि ते सांगितलं ना, हिंदुस्तान पेट्रोलियम, हिंद पेट्रो म्हणजेच SPCL आणि रिलायन्स, एवढ्या सगळ्या कंपन्या आपण बघितल्या ऍज अ 45 डिग्री स्टॉक्स मध्ये येतात. तर आज आपण किती सेक्टर बघितले? ऍव्हरेज 10 कंपन्या बघितल्या. किती कंपन्या झाल्या आपल्याकडे? 100. उद्या 4-5 सेक्टर असतील फक्त, आणि त्याच्यानंतर मग आपल्या कमोडिटी आणि करन्सी हे मार्केट जे आहे ते आपण शिकणार, आणि मग आपल्या टेक्निकल अनालिसिसला सुरुवात करणार. सो परवापासून जे पण विद्यार्थी उद्या परवापासून असतील त्यांनी उद्याचं लेक्चर अटेंड करा, कारण उद्या आपण जे आहे ते कमोडिटी मार्केट, करन्सी मार्केट आणि उर्वरित जे 4-5 सेक्टर आहेत ते लिहून घेणार आहोत, आणि मग बाकीचं पुढे टेक्निकलला परवापासून रेग्युलरली सुरुवात होऊन जाईल.